नमस्कार. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये, जे आहे आपलं सिद्धेश्वर धामचं ब्लॉग. तर इथे पूर्ण परिसराची आखणी केलेली आहे आणि प्रत्येक मंदिराची प्रतिकृती इथे तयार केलेली आहे. जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी जे मंदिर आहेत सर्वांची इथे त्यांनी प्रतिकृती आपल्याला दाखवलेली आहे आणि मोठी शंकर भगवानची मूर्तीही इथे दाखवलेली आहे. तर आता इथे आपण थोडंसं एक्झिबिशन बघूया, जे आहे नोट्सचं. जे आपण आधीच्या नोटा वापरत होतो, आपल्या ज्या जुन्या ट्रान्झॅक्शन करण्यासाठी नोटा आपण यूज केलेल्या आहेत, त्या सगळ्या इकडे दर्शवलेल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला ब्लॉग थ्रू शेअर करते. तसंच आधीचे 4 आणे 8 आणे जे काही होते ते आपल्याला इथे बघायला भेटत आहेत. कॉइन्स पण दाखवलेले आहेत बरेचसे आणि कितीतरी ब्लॉग बघणाऱ्या लोकांना हे पैसे माहितीही असतील आणि तुम्ही यूज सुद्धा केले असतील. तर इथे बघू शकता आपल्याला 1 रुपीजची नोट सुद्धा दिसते आणि 1 रुपीजचे कॉइन सुद्धा दिसत आहेत. अशाच सगळ्या नोटा इकडे आधीच्या ते आतापर्यंत कशा बदलत गेल्या हे सगळं दाखवलेलं आहे. कितीतरी अशा नोट्स पण आहेत आणि कॉइन सुद्धा आहेत जे आम्ही सुद्धा बघितलेले नाही आणि ते मनूला दाखवण्यासाठी फार एक्साइटिंग होतं. आम्ही तिला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला पण किती कळलं असेल ते माहिती नाही. बट हेच एक खासियत आहे, जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा अनेक गोष्टी आपल्याला आणि मुलांना एक्सप्लोर करायला मिळतात. ज्यांनी कोणी इथे हे एक्झिबिशन लावलं असेल त्यांनी ह्या सगळ्या नोटा कशा जमवल्या असतील ह्याचा मी विचार करत होते, कारण जेवढे आम्ही फोटोज व्हिडिओज काढत होतो ते काही संपतच नव्हते. त्याच्यावरून आम्हाला कळलं की किती प्रकारे ह्या कॉइन्स आणि नोट्स बदलत गेल्या आहेत काळाप्रमाणे. होप सो आम्ही जे आमच्या ब्लॉग थ्रू तुमच्यासोबत शेअर करतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. तर आता आपण ज्योतिर्लिंग बघण्यासाठी जात आहोत. प्रत्येक मंदिरची प्रतिकृती इथे दर्शवलेली आहे. जर ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. आजचा दिवस सुद्धा फार उन्हाचा होता. इथे ऊन प्लस थंडी, जरा सावलीत गेलं की थंडी वाजायला लागायची. त्याआधी इथे मॅप दिलेली आहे, कोणतं मंदिर कुठे आहे ते बघूया आणि मग निघूया. तर जिथून मंदिरं स्टार्ट होतात त्याचं हे भव्य एंट्रन्स आहे. जसं जसं आपण पुढे जातोय महादेवांची मूर्ती आपल्याला अगदी व्यवस्थित दिसायला लागते आणि किती प्रसन्न वाटतं बघाच तुम्ही. हे आहे द्वार जिथून आपण आतमध्ये एंटर करणार आहोत सगळे ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती बघण्यासाठी. तसंच इथे काही अजून मंदिरं सुद्धा आहेत, तर चला आपण बघूया. तर हे जे उंचसं मंदिर आपल्याला दिसतंय आणि जिथे आपण एंटर करायला जात आहोत ते आहे जगन्नाथ धाम. तर जगन्नाथ बाप्पाची स्टोरी तर मी तुम्हाला कम्प्लिटली इन डिटेल सांगितली आहे आणि ज्या कोणी सबस्क्रायबर्सनी ते ब्लॉग्स बघितले नसतील तर त्यांच्यासाठी आपली सिक्कीम सिरीज मधले एपिसोड 3, एपिसोड 4 आणि एपिसोड 5 तुम्ही रेफर करू शकताय, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल जगन्नाथ देवाची कहाणी ऐकायला भेटेल आणि तुम्ही रिअली एन्जॉय कराल ती. तर चला जय जगन्नाथ बोलून पुढच्या मंदिराकडे जाऊया. तर आता आपण बद्रीनाथ धाम बघण्यासाठी जाणार आहोत. हे मंदिर उत्तराखंडच्या नॅशनल पार्कच्या उंच डोंगरामध्ये अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे आणि हे 1200हून जास्त वर्ष जुनं मंदिर आहे. तर चला आता आपण आत जाऊया आणि विष्णू देवांचं दर्शन घेऊया. तर चला आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे. ह्या मंदिरात आपल्याला कोणती गर्दी नाही सापडली. तर त्यानंतर आता आपण आलेलो आहोत केदारेश्वर धाम बघण्यासाठी. तर हे केदारेश्वर धाम हे उत्तराखंड मधील हिमालय पर्वतावर वसलेला आहे. तर हे धाम कंप्लीट करण्यासाठी खूप ट्रेकिंग करत देवाच्या द्वारापर्यंत पोचावं लागतं, जे करणं फार कठीण मानलं जातं. तर ह्याची जर्नी टफ आहे बट डेस्टिनेशन डिवाइन आहे. तर केदारनाथच्या शिवलिंगाचं दर्शन घेत आपण आता पोचलेलो आहोत ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी. तर इथे सगळ्या मंदिरात फार गर्दी होती. जिथे आपल्याला दर्शन लवकर भेटेल त्या मंदिरात आपण पहिले जात होतो. तर ग्रिष्णेश्वर टेम्पल हे महाराष्ट्रामध्येच वसलेलं आहे आणि हे 12वं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग मानलं जातं आणि हे ज्योतिर्लिंग एलोरा केव्ह जवळ आहे. तर चला आता मी इकडच्या सगळ्यात महत्वाच्या मंदिरात तुम्हाला घेऊन जाते. ते आहे इकडे जी स्टॅच्यू आहे महादेवांची, त्याच्या खालीही एक महादेवांचं मंदिर आहे. तर चला
ते बघूया आपण आतमधून. इथे कोणत्याही प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ काढणं सक्त मनाई आहे, पण तरी तुमच्यासाठी आम्ही लपून थोडेसे शॉर्ट्स घेतलेले आहेत. तर एंटर करताच इथे मोठं शिवलिंग आहे आणि त्याची पूजा अगदी मनोभावे सगळे भक्त करत होते आणि त्याच्यात आम्ही जाऊन सामील झालो. तर या मंदिराच्या इथे एंटर करतानाच एक मोठी नंदी तुम्हाला दिसली असेल. महादेवांच्या स्टॅच्यूला मॅच होईल अशीच नंदी सुद्धा होती. तर किती ब्युटिफुल इकडचं दृश्य होतं आणि इकडचं जे ॲटमॉस्फिअर होतं, एवढे छान श्लोक आणि लाईट म्युझिक महादेवांची लावलेली, खूप प्रसन्न वाटत होतं. शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही आत गेलो तर आतमध्ये इतकं ब्युटिफुल कार्विंग केली होती. पूर्ण मंदिराच्या भोवती महादेवांची जी स्टोरीज होत्या त्या तिथे रेखाटल्या होत्या आणि काही ठिकाणी लिहिलेल्या पण होत्या ज्या आपल्याला माहिती नाही. अगदी छोटे छोटे महादेव आणि पार्वतीचे किस्से सुद्धा. ते वाचून फार छान वाटलं. आम्ही इथे फार टाइम स्पेंड केला. जेवढं जमलं तेवढं तुमच्यासाठी कॅप्चर सुद्धा केलं. या ज्या सगळ्या तुम्ही कार्विंग्स बघत आहात त्या प्राचीन महादेवांच्या कहाण्या आहेत. जसं समुद्र मंथन, शिवलीला, पार्वती स्वयंवर, वामन अवतार, काल भैरव अवतार, अर्धनारीश्वर, शिव आणि पार्वतीचं मिलन, काशीवास, तांडव नृत्य आणि गंगा अवतरण. तर या कहाण्यांच्या व्यतिरिक्त आपल्या ज्या देवी देवता आहेत प्राचीन, त्यांचे सुद्धा इथे वेगवेगळ्या पोजेस मध्ये कार्विंग्स होते आणि एकदम ब्युटिफुल कलर्स आणि शेड्सचं मिलन करून ते रेखाटले होते. खूपच ब्युटिफुल वाटत होतं. तसंच बाहेर आल्यानंतर फोटोज आणि व्हिडिओज मॅन्डेटरीज होते. तर आम्ही खूप छान छान आठवणीचा साठा घेऊन परत आलेलो आहोत. त्याचबरोबर आपण एंटर करत आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेश मधील एक प्रसिद्ध पवित्र स्थळ आहे. हे नगरच्या नर्मदा नदीवर वसलेलं आहे आणि हे एक बेटावर स्थित आहे, जे ओंकार या पवित्र ध्वनीच्या ओंकारामुळे ओंकारेश्वर म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर आता आपण आलेलो आहोत महाकालेश्वर मंदिर, जे मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात आहे. एक अतिशय पवित्र स्थळ. हे महाकाल किंवा महाकालेश्वर म्हणून ओळखलं जातं आणि हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. तर आता आपण आलेलो आहोत मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी, जे आहे आंध्र प्रदेशातील श्री सैलम या ठिकाणी. हे सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेलं आहे, जिथे भगवान शिव आणि देवी पार्वती एकत्र पूजले जातात. मल्लिकार्जुन हे शिव आणि पार्वतीच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. आता आपण आलेलो आहोत सोमनाथ ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी. हे गुजरात मधील एक अतिशय प्राचीन आणि महत्वाचं धार्मिक स्थळ आहे. हे जगातील पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. सोमनाथ मंदिराचे अनेक वेळा विध्वंस झाले, पण हे प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहिलं. हे अरेबी समुद्राच्या किनारी वसलेलं आहे आणि ते आपल्या नीतिमत्ते, श्रद्धेची आणि इतिहासाची साक्ष आहे. चला तर आता जाऊया पुढच्या मंदिराकडे. काही मंदिरं इथली बंद सुद्धा होती. तर आता आपण सिद्धेश्वर धाम, चार धाम म्हणजे चार धाम चे दर्शन करत आहोत. सोलोपाक हिल्स जे आहेत सिच्युएटेड नामची मध्ये. आणि आता आपण आहोत साऊथ सिक्कीम मध्ये. अनेक मंदिर देवी देवतांचं तर आपण दर्शन घेतच होतो, पण इथे बरेचसे प्रतिकृती जसं भीमाशंकर ज्योतिर्लिंग, काशीधाम म्हणजेच वाराणसी, जी भारतातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानली जाते. गंगा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर काशी विष्णूला समर्पित असलेलं एक अत्यंत पवित्र ठिकाण आहे. काशीला मोक्षभूमी असेही म्हटलं जातं, कारण इथे मरणानंतर मुक्ती मिळते असे मानले जाते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिक जवळ त्र्यंबक या ठिकाणी आहे. हे गोदावरी नदीच्या उगम स्थानावर आहे आणि 3 लिंग असलेलं हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे. तसेच बैद्यनाथ मंदिर हे झारखंड मधील देओघर येथे स्थित आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरात मधील द्वारकेमध्ये वसलेलं एक महत्वाचं शिव मंदिर आहे. नागेश्वर हे सर्पांपासून संरक्षण करणाऱ्या शिवाच्या रूपाला समर्पित आहे. रामेश्वर मंदिर हे तमिळनाडू मधील एक अत्यंत पवित्र स्थळ आहे. रामनाथ स्वामी मंदिर म्हणून ओळखलं जातं, कारण
रामाने सीतेसाठी हे मंदिर बांधलं होतं. इथे सर्वात मोठा आणि सर्वात प्रसिद्ध रामलिंगम आहे. तर पूर्ण सिद्धेश्वर धाम तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा. तर चला आता आपण निघूया. तर हे आहे बायचुंग स्टेडियम. ते फार मोठं आहे. तर मी तुम्हाला गेटच्या इथून थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते पुढे जाऊन. येताना सुद्धा आपण काही बोलत होतो त्यामुळे मी दाखवलं नाही आणि पूर्ण इकडे कव्हर केल्यामुळे आपल्याला आतमधलं काही दिसतही नव्हतं. तर स्टेडियम बघता बघता त्याचा एंट्रन्स येतो आहे, तिथून तुम्हाला थोडंसं बघायला भेटेल आणि किती मोठं आहे त्याचाही अंदाज येईल. तर आमचे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर चला आता आपण सिक्कीम मधल्या जिथे भांडी विकतात त्या एका स्टोअरला व्हिजिट करूया. कारण आम्ही जिथे जिथे फिरायला जातो आम्ही आठवण म्हणून त्यांच्या कल्चरच्या काही गोष्टी कलेक्ट करतो, सो दॅट माझ्याकडे पण क्रॉकरीचे कलेक्शन वाढतील. आणि कधीतरी असं होतं आपण इथे जे फूड टेस्ट केलं जातं ते एका पर्टिक्युलर भांड्यामध्ये बनवलं जातं, तर ती भांडी सुद्धा आपल्याकडे असावी जर टेस्ट आवडली असेल तर. जसं राजस्थानला गेल्यावर आम्ही दाल बाटी खाल्लेलं, तर ते बनवण्यासाठी जसं आपल्याकडे इडलीचं भांडं असतं तसंच ते बनवण्यासाठी काही भांडी असतात विशिष्ट, तर तीच बघण्यासाठी मी इथे आले होते. तर चला बोलता बोलता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनवर पोहोचलेलो आहोत, जिथे आता आपल्याला अजून एक मोठी स्टॅच्यू बघायला भेटणार आहेत आणि अनेक व्ह्यू पॉइंट्स. तसंच आता आपण हे लोकेशन अगदी माउंटन पीक वर एक्सप्लोर करायला जात आहोत. रस्ता खूप खराब आहे, आपण डायरेक्ट मेन एंट्रन्स पासून बोलूया. सो इथे पार्किंग आहे या मॉनेस्ट्रीची. जशी संध्याकाळ होते मी प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगत असते की थंडी खूप वाढत जाते. हे रोजचं होईल वाक्य, पण ऍक्च्युली आम्हाला त्या दरम्यान फारच जास्त थंडी वाजत होती. त्यामुळे काय काय आम्हाला प्रॉब्लेम्स येत होते ते आम्हालाच माहिती. कॅमेरा पकडताना पण हात अगदी कडक झाले होते, तर त्या कंडिशन्स मध्ये पण आम्ही तुमच्यासाठी शूट केलंय, म्हणून हे मी सारखं बोलत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या दुसऱ्या लोकेशनवर, सिक्कीम मधल्या एका अतिशय शांत, आध्यात्मिक आणि ब्रेथ टेकिंग ठिकाणी, समुद्रुपसे हिल्स. ह्या शब्दाचा अर्थ होतो विश फुलफिलिंग हिल, म्हणजे इच्छा पूर्ण करणारी टेकडी. स्थानिक लोकांच्या मते ही टेकडी खूप खूप पवित्र मानली जाते आणि इथे पॉझिटिव्ह एनर्जी खूप जाणवते. या टेकडीवर उभी आहे जगातील सर्वात उंच गुरु पद्मसंभवांची भव्य मूर्ती. जवळपास 135 फूट उंच असलेली ही स्टॅच्यू दूरवरूनच लक्ष वेधून घेते. गुरु पद्मसंभव कोण होते? तर चला जाणून घेऊया. गुरु पद्मसंभव यांना गुरु रिंपोचे म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी 8व्या शतकात बौद्ध धर्म तिबेट आणि हिमालयन भागात पसरवला. सिक्कीम मध्ये त्यांना अतिशय आदराने पूजलं जातं. तर इकडच्या वातावरणाबद्दल काय सांगू. समुद्रुपसे वर पोहोचल्यावरच सर्वात आधी जाणवते ती इथली शांतता, थंड वारा, धुक्याने झाकलेलं डोंगर आणि दूरवर दिसणारी हिरवाई. एकदम मूवी सीन सारखं फील येतो इथे. त्याचमुळे आम्ही इथे खूप छान छान रील्स सुद्धा शूट केल्या. बघायला आवडल्या असतीलच तुम्हाला, पण ज्यांनी कोणी त्या रील्स बघितल्या नाही त्यांच्यासाठी मी उद्या सकाळी स्टोरीवर सुद्धा त्या रील्स शेअर करणार आहे. नक्की जाऊन बघा आणि फॉलो सुद्धा करा आमच्या फॅमजॅम टेल्सला. म्हणून आता इथे बार्बी सेट परत एकदा घेतलेला आहे. तर चला, परतीचा प्रवास किती खतरनाक दिसतोय ना कॅमेरा थ्रू, पण आम्ही इथून प्रवास केलेला आहे एवढ्या छोट्याशा रोडवरून. तर मी निघता निघता इकडचा अनुभव सुद्धा शेअर करते आणि तुम्हाला कॅमेरा थ्रू रोड्सची कंडिशन पण दाखवते. सिक्कीम मध्ये जर तुम्हाला नेचर, पीस आणि स्पिरिच्युअलिटी एकाच ठिकाणी अनुभवायची असेल तर समुद्रुपसे हिल्स तुमच्या बकेट लिस्ट मध्ये असायलाच हवं. आता ह्या पुढे गँगटॉकचं सफर करताना आपल्याला अशाच रोड्स वरून ट्रॅव्हल करायचं आहे. जीव मुठीत धरून कम्प्लीट ट्रॅव्हलिंग असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अशा रोड्सवर ट्रॅव्हल करायला आवडेल का हे नक्की कमेंट करा. हा सो फ्रेंड्स, वी आर ॲट रयोंग बस्ती आणि बघू शकताय तुम्ही किती छान छान छोटी छोटी घर आहेत, म्हणून ह्याला बस्ती बोलतात. बस
हस्तिका बस्ती बस्ती प्रो. प्रो. आणि एक युनिक गोष्ट आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये गावामध्ये एक ग्राउंड आहे. जसं आपल्याकडे पूर्वी असायचं, पण आता आपल्याकडे गावच नाही राहिली. बट हे बघा, छान छान असे ग्राउंड्स आहेत आणि ग्रीन, पूर्ण लश ग्रीन, कारण इथे थंडी आहे त्यामुळे गवत छानच आहे. बघा, फुटबॉल कम क्रिकेट कम ऍक्टिव्हिटी ग्राउंड. सो इथे 2 लेपर्ड सेम दिसतायत का? तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय नामचीहून गँगटॉकच्या दिशेने. आजचा दिवस खूपच सुंदर आणि स्पिरिच्युअल वाइब्सने भरलेला होता. समुद्रपस्तेची शांतता, भव्य मूर्ती आणि सिक्कीमची हिरवाई, हे सगळं कायम लक्षात राहणार. आता पुढच्या ब्लॉग मध्ये गँगटॉकची सफर, नवीन ठिकाणं आणि अजून मजा घेऊन भेटू. तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.